हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज संडे होता, सुट्टी होती, तर मी आणि दीदी गेलो होतो बालाजी मंदिरामध्ये। इथेच पुनावळेमध्ये एक छान मस्त बालाजी मंदिर आहे। आम्ही दोघी तिथे गेलो होतो। हे मंदिर दुपारी 1 ते 4 बंद असतं, सकाळीपासून 1 वाजेपर्यंत म्हणजे चालू असतं। आणि आम्ही गेलो आतमध्ये। हे असं सगळं मस्त प्रसन्न वातावरण होतं, खूप इतकं छान वाटत होतं मंदिरामध्ये गेलं की। गेलो आणि इकडे एक असं छोटंसं मंदिर होतं, इथे पण बालाजीच होता। आणि इकडे असं सगळं पोस्टर वगैरे लावलेले होते। आतमध्ये गेलो, इथे हत्ती वगैरे दिसतात। हे होतं छोटंसं गणपती बाप्पाचं मंदिर। इथे गेलो, मस्त छान गणपतीचं दर्शन घेतलं। बाहेर असे छोटेसे उंदीर मामा होते आणि दर्शन घेऊन आम्ही निघालो मेन बालाजी मंदिराकडे। आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेतात इथे आणि मग नंतर पुढे गोविंदाचं। मस्त गोविंदाचा असा फोटो होता, छान बघून असं इतकं मस्त वाटत होतं ना, एकदम भारी। हे असे इकडे भिंतीवर असे मस्त छान छान चित्र वगैरे काढलेली होती, श्रीकृष्णाचं, रामाचं। आणि फायनली आम्हाला गोविंदाचं मंदिर दिसलं। हे इथे वाचताय तुम्ही, बघू शकता तुम्ही, गोविंदा गोविंदा लिहिलेलं आहे। मग आले इकडे आतमध्ये। हा गोविंदाचा पाळणा आहे इथे, म्हणजे आता इथे ना दर गुरुवारी पालखी निघते याच्यामध्ये बसून गोविंदाची, बघू शकता तुम्ही। आणि हे इकडे मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे। इकडे आतमध्ये मेन मंदिर आहे गोविंदाचं। हे इकडे देवांचं मंदिर आहे आणखीन। आणि हा आहे मेन गोविंदा। इतकं छान दर्शन झालं ना, आणि मस्त मग आम्ही दर्शन घेतलं खूप वेळ, काही गर्दी वगैरे नव्हती। नंतर महादेवाचं देखील दर्शन घेतलं, दोघींनी पण महादेवाचं दर्शन घेतलं। घरी आलो, जेवण केलं आणि आज दिवसभर मॅचेस बघणं चालू होतं। फायनली आता इंडिया मॅच जिंकली। और ये भारत की टीम है, ये लोगों की टीम है, ये जज्बा है, ये जान है, एक जिस्म जैसा कार भी हमेशा बात करते हो। ये वाटर विक्ट्री मजबा, बहुत मजा आया। दम है तो लोगों, भारत है सबसे ऊपर, शान है। हे दीदीच्या सोसायटीमधलं झालेलं जोरदार इंडिया मॅच जिंकलेलं सेलिब्रेशन। आत्ताच इंडिया जिंकली आणि सगळीकडे असे फटाके फुटतात। मस्त सगळ्यांचं सेलिब्रेशन चाललंय इंडिया जिंकली म्हणून, तुम्ही बघू शकताय। फटाक्यांचा आवाज पण येतोय। सो गुड नाईट गाईज, आजसाठी एवढंच। भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग।